आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत, नाव काढताच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही असे गुलाबजामुन. गुलाबजामुन तळताना काय काळजी घेतली पाहिजे, तसेच पाक तयार करताना कोणती काळजी घ्यावी, हे मी या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाण वापरून गुलाबजामुन कसे तयार करायचे हे टिप्स सहित सांगितलेले आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. छान असे गुलाबजामुन तयार करायचे असतील तर त्यासाठी प्रमाण हे योग्य असायला हवे. आपले प्रमाण जर चुकले तर गुलाबजामुन हे बिघडलेच म्हणून समजायचे. त्यासाठी असे टम फुगलेले गुलाबजामुन जर करायचे असतील तर त्यासाठी किती प्रमाण घ्यावे लागेल हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपण पाक करण्यासाठी साहित्य घेणार आहोत. गुलाबजामुनसाठी जेवढा खवा घेतला आहे त्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे. येथे मी घेतला आहे अर्धा किलो खवा, तर त्यासाठी मी अर्धाच किलो साखर म्हणजे 2 ग्लास साखर घेतलेली आहे. अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आणि मी हे ग्लासाने मोजून घेतल्यामुळे तेवढेच 2 ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि चिमूटभर त्यामध्ये विलायची टाकायची. साखर मस्त असं पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती हा पाक आपल्याला तयार करण्यासाठी ठेवायचा आहे. साखर मस्त विरघळेपर्यंत चमच्याने आपल्याला ते हलवत राहायचे आहे. पाक मस्त 20 मिनिटे छान उकळून घ्यायचा. आपल्याला पाक हा एकतारी पाक झाला पाहिजे. जास्त कडक पाक गुलाबजामुनसाठी चालत नाही. जर कडक पाक झाला तर त्याची साखर बनते आणि गुलाबजामुन छान होत नाहीत. जर तुम्हाला साखर लावून केलेले हॉटेलसारखे गुलाबजामुन हवे असतील तर तुम्ही तसा पाक करू शकता. आता गुलाबजामुनचे पीठ आपण मळून घेणार आहोत. गुलाबजामुन परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे मऊ खवा. खवा जर मऊ नसेल तर तो खिसणीने खिसून घ्यायचा आहे. माझ्याकडे येथे घरगुती तयार केलेलाच खवा आहे. त्यामध्ये गाठी वगैरे काही नाहीत, त्यामुळे मी हा खवा आहे तसा वापर करणार आहे. तुम्ही खवा खिसून घेतला तरी चालेल. अर्धा किलो खव्यासाठी मी येथे टाकला आहे 2 छटाक मैदा. मैद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण परफेक्ट प्रमाणासाठी अर्धा किलो खव्यासाठी 2 छटाक मैदा पुरेसा आहे. आणि त्यामध्ये टाकले आहे चिमूटभर खायचा सोडा. खाण्याचा सोडा हा थोडाच वापरायचा आहे. जर जास्त सोडा झाला तर गुलाबजामुन पाकामध्ये तसेच तळतानाही फुटतात आणि पाकामध्ये विरघळतात आणि गुलाबजामुन चांगले होत नाहीत. हे पीठ चांगले 20 ते 25 मिनिटं आपल्याला मळून घ्यायचे आहे. मऊ असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघू शकता मी कसं पीठ मळलेलं आहे ते. याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे आणि हे मळलेले पीठ आपल्याला 20 मिनिटे बाजूला ठेवून परत याचे जामुन बनवायचे आहेत. त्यासाठी गोल हातावर मस्त जामुन बनवून घ्यायचे. त्याचे गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आणि हे गोळे बनवत असताना त्याला भेगा चिरा पडता कामा नयेत, नाहीतर तळताना त्यामध्ये तेल जाऊन बसते आणि आपले गुलाबजामुन बिघडतात. अशा पद्धतीने सर्व जामुन गोलाकार करून घेऊयात. आता बघू शकता आपला पाक ही मस्त असा उकळत आहे. आता याच्या पाकाची चाचणी आली की नाही आपण पाहणार आहोत. यासाठी एकतारी पाक बनवायचा आहे. तो आपल्याला कसा ओळखता येईल तर बोटाला जर तो एक तार आली, बोटावरती आपण पाक घेतला आणि सोडला आणि एक तार आली तर आपण त्याला समजायचे की चाचणी आलेली आहे. गुलाबजामुन तळताना तेल हे
उकळून घ्यायचे आहे. थंड किंवा कमी गरम झालेल्या तेलामध्ये गुलाबजामुन सोडायचे नाहीत. त्यामुळे काय होते, गुलाबजामुन विरघळतात आणि मग आपण म्हणतो की माझे गुलाबजामुन बिघडले. तर तळताना ही चूक सर्वांकडूनच होते, त्यामुळे ती काळजी घ्यायची. नंतर तळलेले गुलाबजामुन हे गरम पाकामध्ये टाकायचे आहेत. जर थंड पाकामध्ये गुलाबजामुन टाकले तर ते जी जाळी तयार झालेली असते त्याच्या आतमध्ये पर्यंत पाक हा जात नाही आणि त्यामुळे आपले गुलाबजामुन व्यवस्थित लागत नाहीत. तर आपल्याला गुलाबजामुनचा पाक हा गरमच घ्यायचा आहे आणि जामुन तळले की लगेच गरम पाकात टाकायचे आहेत. त्यामुळे काय होते, गुलाबजामुन छान असे होतात. बघू शकता मी गुलाबजामुन केलेले आहेत आणि मस्त असे ते फुगलेले देखील आहेत. आता हे जामुन मी माझ्या मुलीला खायला देणार आहे. बन पिऊला घरी खायला. खाऊन सांग कसं झालंय.